अमृत महोत्सव केवळ सोहळा नव्हे तर प्रेरणेचा उत्सव. वयाची 75 वर्ष पूर्ण होणे म्हणजे तो केवळ एक कालगणनेतील टप्पा नसतो, तर अनुभवांचा, विचारांचा, कर्तृत्वाचा, जोडलेल्या नात्यांचा अमृतकाळ असतो. 75च्या शुभेच्छा देतानाच त्यांच्यापासून प्रेरणा घेणे, त्यातून शिकणे आणि हा वारसा पुढे नेणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यांचे विचार, कृती हीच आपल्या पुढच्या वाटचालीची दिशा आहे. आज त्यांचा सहवास आपल्याला लाभतो आहे हे खरंच आपलं भाग्य आहे. खानदेशातले भडगाव नावाचे एक छोटेसे गाव. याच गावातील श्री मोतीराम दगडू वाणी व सौ मथुरा मोतीराम वाणी हे सधन दाम्पत्य. किराणा माल विक्रीचा मोठा व्यवसाय आणि भरपूर शेती. या दाम्पत्याला एकूण 10 अपत्य, 6 मुली व 4 मुलं. पुंडलिक मोतीराम वाणी, महादू मोतीराम वाणी, भिका मोतीराम वाणी. मुली सयाबाई लक्ष्मण धामणे रांजणगाव, रखमाबाई धोंडू धामणे पातोंडा, शांताबाई पुंडलिक अमृतकर पाचोरा, लीलाबाई दशरथ सोनगिरे वाघळी, कलाबाई रघुनाथ वाणी पाचोरा, सरलाबाई बंडू वाणी पारोळा. या सगळ्या भावंडांमध्ये 9वा क्रमांक असलेले आणि आजचे सत्कारमूर्ती आपले नाना तथा पुरुषोत्तम मोतीराम वाणी. 1 जानेवारी 1951 रोजी भडगाव येथे नानांचा जन्म झाला. सर्वात लहान, साहजिकच सर्वांचे लाडके. नानांच्या आई सौ मथुरा अतिशय शिस्तप्रिय आणि तेवढ्याच मायाळू सुद्धा. या अपत्यांना मथुराबाईंनी अगदी संस्कारक्षम बनवले. मथुराबाईंनी आपले घर श्रीकृष्णाच्या गोकुळासारखे आनंदी आणि समृद्ध केले. वडिलांचेही आपल्या मुलावर अर्थात नानांवर विशेष लक्ष होते. नानांचे मोठे बंधू पुंडलिक आप्पा यांनीही ज्येष्ठ बंधूंची जबाबदारी निभावत नानांनी उच्च शिक्षित व्हावे यासाठी पुढाकार घेतला. सर्व बहिणींनी सुद्धा आपल्या धाकट्या भावाला आईची माया देत प्रेमाने वाढवले. घरचा मोठा व्यवसाय असताना सुद्धा आपल्या भावाने उच्च शिक्षित व्हावे हा विचार येणे ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. नानांनी तेवढाच प्रतिसाद देत शिक्षणामध्ये गोडी दाखवत शिक्षण घ्यायला सुरुवात केली. आणि विशेष म्हणजे नानांना आपल्या गुरुजनांचे प्रेमही तेवढेच लाभले. त्यामुळे नानांना शिक्षणाप्रती विशेष आवड निर्माण झाली. आपले गाव अर्थात भडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच सौ सुमन गिरीधर पाटील न्यू इंग्लिश स्कूल येथे माध्यमिक शिक्षणाचे धडे घेण्यास नानांनी सुरुवात केली. नाना 1968 साली जुने मॅट्रिक अर्थात 10वी उत्तीर्ण झाले. पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी जवळच्या तालुक्याच्या गावी अर्थात चाळीसगाव येथील आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालयात प्रवेश घेतला. शिक्षणाप्रती तळमळ असलेले नाना सुरुवातीला पातोंडा ते चाळीसगाव हे तब्बल 18 किलोमीटरचे अंतर रोज सायकलने पार करत. 12वी नंतर त्यांनी बीकॉमच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला आणि 3rd इयर अर्थात TY बीकॉमला असतानाच महाराष्ट्र राज्य वितरण विभाग अर्थात MACB मध्ये नोकरीसाठी रुजू होण्याचे त्यांना पत्र आले आणि नानांनी निर्णय घेत MACBची नोकरी स्वीकारली. नाना मनमाड येथे रुजू झाले. वर्ष होते 1971. शिक्षणाचे महत्त्व जाणणाऱ्या नानांनी मात्र नोकरी मिळाली म्हणून अर्धवट शिक्षण सोडले नाही. चाळीसगावहून पहाटे 5 वाजेच्या रेल्वेने नाना मनमाड येथे येत. सकाळी 7 ते 10:30 पर्यंत कॉलेज आणि 11 वाजता नोकरीस रुजू होत. ऑफिस झाल्यानंतर मनमाडहून निघून पुन्हा रेल्वेचा 2 तासाचा प्रवास करत चाळीसगावला पोहोचत. आल्यानंतर जेवण, अभ्यास, परत दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेच्या रेल्वेने मनमाड. केवढी चिकाटी आणि केवढी जिद्द. ध्येय पक्के असले की असाध्यही साध्य होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले नाना. नंतर नानांनी MCOMही पूर्ण केले. 1971 ते 1977 अशी एकूण 6 वर्ष नाना मनमाड येथे चाळीसगाव मनमाड प्रवास करून नोकरीचा कार्यभार सांभाळत होते. दरम्यानच्या काळात म्हणजे
दिनांक 22 फेब्रुवारी 1976 साली पारोळा, जिल्हा जळगाव येथील सद्गृहस्थ श्री दगडू कडू शिरोळे यांची कन्या पुष्पा यांच्याबरोबर नाना विवाहबद्ध झाले. दिनांक 5 डिसेंबर 1976 रोजी चिरंजीव अमोल यांच्या रूपाने नानांना प्रथम पुत्र प्राप्ती झाली. नंतर कन्या अमृता यांचा जन्म झाला. अमोल आणि अमृता यांच्या आगमनाने पुरुषोत्तम आणि पुष्पा यांची संसारवेल उत्तमरित्या बहरत गेली. चाळीसगाव, भुसावळ, बाबळेश्वर, बोदवड अशा वेगवेगळ्या ठिकाणी नानांची बदली झाली. परंतु नानांचा सर्वात जास्त कार्यकाळ भुसावळ येथे गेला. 1978 ते 1982, 1984 ते 1992 आणि 1998 ते 2007 असा जवळपास 27 वर्षांचा दीर्घकाळ नानांनी भुसावळ येथे व्यतीत केला. 2007 साली भुसावळ येथूनच त्यांनी 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेचा कार्यकाळ संपवून सेवानिवृत्ती घेतली. नाना म्हणजे शांत, संयमी आणि शिस्तप्रिय व्यक्तिमत्व. शिक्षण आणि वेळेचं महत्त्व जाणणाऱ्या नानांनी अनेक संकटांवर मात करत शिक्षण घेऊन नोकरी मिळवली होती. अमोल, अमृता ही छान मुलं, अमृता समान अनमोल असलेली पत्नी पुष्पा या सर्वांच्यामुळे नानांचा परिवार आनंदाने, समृद्धीने भरलेला होता. मुलं मोठी होत होती. शिक्षणाचे महत्त्व जाणणारे नाना आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी कुठे बरे तडजोड करणार. नानांनी आपल्या मुलांना शिक्षित आणि सुसंस्कृत केले. श्री अमोल पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉमचे पदवीधर झाले. ते LTI माइंडट्री या बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहेत. तर सुनबाई सौ मिनल अमोल वाणी या चार्टर्ड अकाउंटंट असून ॲक्सेंचर कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. तर कन्या अमृता यांनी इंग्रजी विषयात डॉक्टरेट मिळवली असून त्या जळगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यभार सांभाळतात. त्यांचे पती अर्थात नानांचे जावई श्री प्रशांत कोतकर हे MSc केमिस्ट्री असून पिशोर, कन्नड येथे रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत. केवळ आपली मुलं आणि नात नातू यांनाच नाही तर भावांची, बहिणींची मुले मुली या सर्वांना शिक्षणाचे महत्त्व सांगत त्यांच्या शिक्षणासाठी नानांनी जमेल तेवढी मदत केली आहे. त्यामुळेच कुटुंबातील सर्व भावंडे, नातवंडे उच्च शिक्षित आहेत. नानांची नात मृण्मयी अमोल वाणी ही 10वीत असून अभ्यासात अतिशय हुशार आहे. तर नातू आराध्य प्रशांत कोतकर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बुलढाणा येथे MBBSच्या पहिल्या वर्षाला आहे. मनुष्य जर आपल्या कामाशी प्रामाणिक आणि शिस्तप्रिय असला तर चौकटीच्या बाहेर जाऊन त्याची दखल घेतली जाते. नाना भुसावळ येथे MSCBमध्ये कॅशियर पदावर काम करत असताना या पदाचा कार्यकाळ नियमाप्रमाणे 2 वर्षांचा असतो. परंतु नानांच्या प्रामाणिक कार्यशैलीवर प्रभावित होऊन तेथील अधिकारी यांनी नानांवर तब्बल 14 वर्ष कॅशियर या पदाची जबाबदारी सुपूर्द केली. यापेक्षा वेगळा तो सन्मान कोणता. 2010 साली नाना आपल्या 36 वर्षांचा सेवेचा कार्यकाळ संपवून पुणे येथे आपले चिरंजीव अमोल यांच्याकडे वास्तव्यास आले. पुण्यात आल्यानंतरही त्यांनी आपल्या शांत, मृदू स्वभावाने मित्रांचा गोतावळा जमा केला. सकाळी योग साधना, रोज 10 किलोमीटर चालणे, संध्याकाळी हास्य क्लब, मित्रांबरोबर गप्पा गोष्टी अशी नानांची नियमित दिनचर्या आहे. नानांनी आपल्या गावाकडील शालेय बालमित्र तसेच त्यांच्याबरोबर काम केलेले सहकारी यांच्याशी अजूनही संपर्क ठेवत आपल्या गावाशी नाळ जोडलेली आहे. दिनांक 21 मे 2022 रोजी नाना आणि त्यांच्या परिवारावर एक मोठे संकट कोसळले. नानांच्या अर्धांगिनी सौ पुष्पा यांनी नानांची अर्ध्यावरतीच साथ सोडली. 46 वर्ष नानांना अखंड साथ देणारी ही पुष्पवेल तुटली. वाणी परिवार पोरका झाला. नानांनी आपल्या पत्नीची त्यांच्या आजारपणात शुश्रूषा करण्यात कुठेही कसूर ठेवली नाही. मुलगा अमोल आणि सून मिनल
यांनी मात्र नानांना एकटेपणाची जाणीव होऊ दिली नाही. सुनबाई सौ मिनल या नानांची अगदी वडिलांसारखी काळजी घेतात. नानासुद्धा आपल्या सुनेला मुलगी म्हणूनच पितृप्रेम देत असतात. नानांचा आजचा अमृत सोहळा साजरा करण्याची संकल्पना सुनबाई सौ मिनल यांचीच आहे. नाना, तुम्ही किती भाग्यवान आहात. यापेक्षा आयुष्यात अजून काय हवं असतं. वंदनीय दादा भागवत यांना नानांनी आपल्या गुरुस्थानी मानले आहे. रोजची देवपूजा आणि धार्मिक वाचन नानांनी कधी चुकवले नाही. त्यांचे व्याही श्री मनीलाल दामू नेरकर डोंबिवली यांच्याबरोबर सपत्नीक चारधाम यात्रा पूर्ण केली आहे. चारधाम यात्रेनंतर त्यांनी गंगा पूजन सोहळाही अतिशय छान पद्धतीने पार पाडला. नानांनी आपल्या मित्रपरिवारालाही आपल्या धार्मिक पर्यटनात सामील करून घेतले. अयोध्या, चित्रकूट, लखनौ, काशी, हरिद्वार, अमृतसर, काश्मीर, वैष्णोदेवी या ठिकाणी ते आपल्या परिवारासह भेट देऊन आले आहेत. मुलगा अमोल व सून सौ मिनल यांच्याबरोबर सिंगापूर, मलेशिया, अबुधाबी, दुबईबरोबरच भारतातील अनेक पर्यटन स्थळांना जात पर्यटनाचा आनंद त्यांनी लुटला आहे. सर्वार्थाने परिपूर्ण आयुष्य नाना जगत आहेत. आज आपले नाना वयाची 75 वर्ष पूर्ण करीत आहेत. अर्थात त्यांचा हा अमृत सोहळा. आज आपण एवढ्या बहुसंख्येने नानांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी जमलो आहोत. आपल्या वडिलांचा हा अमृत सोहळा एक पुत्र म्हणून ज्या प्रेमाने, जबाबदारीने आणि कर्तव्याने श्री अमोल व सौ मिनल यांनी आयोजित केला आहे त्याला तोड नाही. एक उत्तम पती, उत्तम पिता आणि त्याहून एक उत्तम पुरुष अर्थात पुरुषोत्तम यांना परमेश्वर निरोगी, निरामय आणि दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना. नानांचा जन्मापासून ते या अमृत महोत्सवापर्यंतचा प्रवास बघताना एक कविता आठवते. आयुष्य एक फूल आहे, गंधतयाचे होऊन बघ, पाकळ्यांवरून ओघळणारे थेंब दवबिंदूंचे होऊन बघ, चांदण्यांचे कोडे सोडविणारा चंद्रनभातला होऊन बघ, प्रत्येक संकटावर मात करशील फक्त धाडशी योद्धा होऊन बघ. नाना, तुम्ही शतायुषी व्हा. सर्वांना विनंती आहे की उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात नानांचे अभिष्ट चिंतन करूया. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती. फुलेला जरी बघून कुणाचे, फुलेला जरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे.